हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खो सोशल स्टार या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण नवनवीन सोशल स्टार्सना भेटत असतो, त्यांचा आत्तापर्यंतचा कामाचा प्रवास जाणून घेत असतो. तर आजच्या या भागात माझ्यासोबत कोण आलं याची उत्सुकता तुम्हाला लागलीच असेल. तर जिने आपला सोशल मीडियापासून सुरू केलेला प्रवास मालिका विश्वापर्यंत, रियालिटी शोपर्यंत आणि नवनवीन मराठी अल्बम सॉन्गपर्यंत आणून पोहोचवला अशी तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी कोंडस सुंदर अशी अंकिता मेस्त्री आज माझ्यासोबत आहे. अंकिता, तुझं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. येस, सगळ्यात आधी कशी आहेस? खूप मस्त. फ्रेश आहेस? खूप दिसत होतं. येस, खूप सुंदर दिसतेस. मराठी मुळा लुक आहे तुझा आजचा. खूप छान दिसतेस. आताच मी तुझी ओळख करून देताना म्हणाली की सोशल मीडियापासून तुझा प्रवास सुरू झाला. कंटेंट रायटिंग, त्यानंतर एका मालिकेमध्ये आम्हाला तू पाहायला मिळालीस, त्यानंतर एक छान असा मस्त रियालिटी शोमध्ये, म्हणजे कट टू सोशल मीडियावरून डायरेक्ट स्क्रीनवर आम्हाला दिसलीस. तर ही जर्नी कशी होती? मी असं जेन्युअनली बोलेल तर मला कधीपासून टी व्हीवर असं बोलतं ना आपलं स्वप्न होतं. आणि जेव्हा मला बोलतं ना डान्स ऑडिशन्स वगैरे असं खूप द्यायचं होतं, पण डॅडी वॉज लाईक नाही, ही फील्ड मुलींनी नाही करायला पाहिजे. पण ते एक असतं ना की चस्का की मला काहीतरी करायचं, मी करूनच राहणार. अँड मी लपून लपून जायची, ऑडिशन्स वगैरे द्यायची आणि खूपदा रिजेक्ट सुद्धा झाली बिकॉज ऑफ माय हाईट, की यू नो यू कॅन्ट डू इट बिकॉज तुझी हाईट छोटी आहे. तर त्यानंतर आलं लॉकडाऊन अँड लकीली इंस्टाग्राम आलं आणि तिकडनं माझा जर्नी चालू झाली. इंस्टाग्रामचा पहिला म्हणजे सोशल मीडियावरचा पहिला व्हिडिओ कोणता केला होतास जो तुफान व्हायरल झाला आणि त्यानंतर तुला असं वाटलं की नाही, यात मी काहीतरी करू शकते? असा स्टार्टिंगला काहीच नाही झालं, पण लेटर ऑन जेव्हा आयडिया येत गेली ना, तर माझी एक मांडीवाली रील होती. मांडी इज मॅन्डेटरी, जे मी लिहिलेलं. म्हणजे आपण कुठेही जातो, मांडी कम्फर्टेबल असते. तर ती रील खूप खूप जास्त व्हायरल गेली आणि अशी शॉपिंगची माझी ट्रेन सिरीज खूप जास्त व्हायरल गेली. मग बोलतो ना आपला कॉन्फिडन्स अजून बूस्ट झाला की हां तू करू शकते. यू नॉट लाईक यू शॉर्ट म्हणून तू करू नाही शकत, असं काही नाही. सो या शॉर्ट असल्यामुळे, हाईट कमी असल्यामुळे खूप सारे रिजेक्शन तुला आले. त्यानंतर काय म्हणजे काय डोक्यात विचार सुरू झाले की आपल्या या रिजेक्शनवर आपण काय केलं पाहिजे? ते रिबेल असतो ना आपण की मैं तो करके रहोगी, काही पण तुम्ही नाही बोलले आता बघा मी करूनच दाखव. म्हणजे मी इंस्टाग्राम वरून समोर आले आणि आज माझी ओळख झाली. या जनरली म्हणजे जेव्हा मला असं ऑडिशन द्यायला पहिले जायला लागतं, मला समोरून बोलतात की आहे तर तू करेल का. म्हणजे हा ड्रास्टिक चेंज जो बघितला मी की एक आपल्यामध्ये जो चस्का आय एम सेइंग यू हॅव टू डू इट, म्हणजे तुम्हाला स्वतःवर ट्रस्ट असायला पाहिजे अँड देन यू कॅन विन द वर्ल्ड. येस, म्हणजे तू आधी ऑडिशन दिलं, त्यात तुझं रिजेक्शन मिळालं, त्यानंतर तू इंस्टाग्रामवर आलीस. आणि नाही असं नव्हतं ऍक्च्युली, ते तर चालूच होतं आणि मग कोविड आलं आणि कोविडमध्ये इंस्टाग्राम वॉज बूस्टिंग. तर तेव्हा माझं असं झालं की आपण आता आपल्याला ट्राय दिलं पाहिजे बिकॉज एव्हरीवन, त्यांना सगळ्यांना प्लॅटफॉर्म आहे, कोणासाठी एकासाठी नाही. आणि तिकडनं माझं जर्नी चालू झालं आणि ती अशी जर्नी असते छोटी, बस 10K, बस 10,000 फॉलोअर्स, बस 10,000, ते नंतर 20,000 फॉलोअर, बस एवढंच. अँड देन स्टार्ट. बरं, ते कंटेंट वगैरे कसे सुचत होते? म्हणजे लॉकडाऊनमध्ये खूप फ्री टाइम होता, त्यावेळेत खूप असे कंटेंट सुचणं खूप शक्य असेल, सहज शक्य होतं. त्यामुळे शूट कोण करायचं अशा वेळी? मम्मा. म्हणजे मम्मी पप्पांची याला सपोर्ट होता? नाही, डॅडीला हे आयडिया सुद्धा नव्हतं की काय चाललंय एक्झॅक्टली. मम्माला मी सांगून ठेवलेली मम्मा मला करायचंच आहे याच्यामध्ये काहीतरी. तर मम्मा हॅड फुल सपोर्ट. डॅडी वॉज नॉट इवन अवेअर. म्हणजे जेव्हा मला PR पॅकेजेस वगैरे यायला लागेल, मला वाटतं मी शॉपिंग करते आणि शॉपिंगमुळे ते गिफ्ट बोलतात ना पॅकेजेस येतात. मला असे खूपदा लुक पण भेटले की किती शॉपिंग करते असं. पण मी असं झालं की जाऊन दे, त्यांना नाही सांगत होता. नाहीतर पप्पांना ज्यावेळेस समजलं की इंस्टाग्राममुळे असं असं होतंय, म्हणजे फॉलोअर्स वाढतायत, छान लोक फॅन फॉलोईंग होत आहे, फॅन भेटत असतील, कुठे रस्त्यात भेटले असतील तर फोटोज काढण्यासाठी वगैरे, असा मुवमेंट पप्पांसोबत कधी घडलाय का? कारण पप्पांनी ह्यासाठी परवानगी दिली नव्हती आणि आता तू बूस्ट केलंय स्वतःला ह्यामध्ये. आता अशी फॅन मुवमेंट कधी पप्पांसोबत घडली आहे का? खूपदा ऍक्च्युली. तर जेव्हा माझा फर्स्ट सॉन्ग झाला झुमका, तेव्हा मी डॅडीला एक्झॅक्टली सांगितलं पप्पा मी काय करते. ओके, म्हणजे त्यांना तेव्हा कळलं की मी एक्झॅक्टली काय करते, मी कोणता करिअर चूज केला. आणि त्यांना असं होतं की इंस्टाग्राम तुम्हाला अलाउड नाही आहे, बस फॉर मी, तुम्ही नका येऊ प्लीज. बिकॉज देन तो आपला कॉन्फिडन्स थोडासा पक्का तुम्ही येणार असं. बट त्याच्यानंतर जेव्हा तो सॉन्ग एवढा जास्त व्हायरल गेला अँड एव्हरीथिंग, तर असा मोमेंट आला, मी हॉटेलमध्ये होती, जेवत होती आणि एक जण येऊन मला सोबत फोटो काढला. पप्पा होते सोबत? या, आम्ही डिनरला गेलेलो, फॅमिली डिनरला. तेव्हा असं झालं. तर पप्पा को तभी बोलतं ना की थोडं वाटलं की हा माझी मुलगी, आय एम प्राऊड ऑफ हर. अँड जाऊबाई गावात केल्यावर तर डॅडीला फोन येतात, सर अहो काका तुमची मुलगी आहे का.
नक्कीच. आता तू जाऊबाई गावात हा विषय काढलास, त्यावर तर मी येणारच आहे. मात्र वडिलांची काय इच्छा होती की तुला सोशल मीडिया म्हणजे या ऍक्टिंग क्षेत्रात न येतात, त्यांची काय इच्छा होती की तू काय करावंस आयुष्यात? त्यांना पाहिजे होतं मी त्यांचा बिझनेस सांभाळायला पाहिजे, जो Okay. आमचा फॅमिली बिझनेस आहे. पण मला तेवढी म्हणजे सॉरी डॅडी एवढं आवड नाहीये, म्हणजे नॉट माय टाईप ऑफ थिंग असं होतं. तर माझं असं होतं की मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे अँड आय ऑलवेज हॅड दिस थिंग. तर या दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. आणि मला जेव्हा जाऊबाई गावासाठी ऍक्च्युली कॉल आला, तर डॅडीचं पहिले असं होतं की तू नाही राहू शकत, आम्हाला गाव नाही आहे. तर डॅडी वॉज लाईक तू नाही राहू शकत तिकडे गावात वगैरे. तर माझं असं आता तर मी राहून दाखवेन. जाऊबाई गावासाठी कसं म्हणजे प्रोसेस कशी पुढे गेली? ऑडिशन या सगळ्या ऑडिशन पर्यंत कशी पोहोचलीस? म्हणजे तिथून डायरेक्ट फोन आला? हा, तिकडनं मला कॉल आला की असं असं आहे तर तू ऑडिशनला ये. तर मी गेली आणि माझे जे जे गोष्टी होते. ऑडिशन प्रक्रिया काय होत्या ऍक्च्युअली? म्हणजे तो रियालिटी शो होता आणि त्या सर्वांना जाणवतं. कारण तिथे पोहोचणं आणि तिथे राहणं ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि खूप टास्क होते तिथे. तर तिची ऑडिशन कशी होती? आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायची उत्सुकता आहे की ऑडिशनची प्रक्रिया कशी होती. ओके, सो नॉर्मली तुम्ही अगर त्यांनी लिहिलंय तुमच्या साईटवर ते अप्लायसाठी लिहिणार, तर तुम्ही ती लिंक क्लिक करा. इदरवाईज तुम्ही कोणत्या एजन्सी असेल ती कनेक्टेड, ती तुम्हाला कॉल करेल. तर मला तसं झालं, मला कॉल आला आणि 3 प्रोसेस झालेले ऑडिशनचे. त्या 3 प्रोसेसला तुम्हाला प्रॉपरली सांगायचं आहे तुम्ही कसे आहात आणि इफ दे लाईक युअर पर्सनॅलिटी तुम्ही जाणार. आणि दॅट हॅपन विथ मी. आणि मला जेव्हा सिलेक्शन झालं, मी घरी बोलली सुद्धा नव्हती की मी याच्यासाठी अप्लाय केलं. ओके, पण जेव्हा मला ते झालं ना की तू झाली आता, लाईक पप्पा मी चालली आहे असं बोलत होते. मी जाऊ नाही, मी चालली आहे. तर मम्मी वॉज लाईक की नाही जायचं, काय गरज नाही. बिकॉज मी एकलौती मुलगी आहे ना त्यांची. तर त्यांचं असं होतं की नाही तुला आम्ही पाठवणार नाही. तर माझं असं पण मला तर करायचं आहे, माझं स्वप्न आहे टीव्हीवर यायचं. आय एम नॉट लिव्ह इट. आणि ते पण एवढं मोठा म्हणजे होतं ना प्रोसेस. तर मी मम्मीला बोलले हा मम्मी मी लवकर जाईल आणि लवकर आउट होऊन येईल, तू टेन्शन नको घेऊ. तर मम्मीचं होतं की हा ठीक आहे, तू अशी आउट होऊन येईल तर चालेल. बापरे, तुझ्या घरी उलट होतं. म्हणजे आई वडील आशीर्वाद देतात की जा बाई जिंकून ये. तुझी मम्मी माय पेरेंट्स कान स्टे विदाउट मी. म्हणजे दे आर व्हेरी इमोशनली कनेक्टेड टू मी. आणि खूप पॉझिटिव्ह असतं. खूप पॉझिटिव्ह. म्हणजे एकलौती असून ते कळतं ना की हिला कुठे, मी बहिणीकडे पण राहायला नाही जात. म्हणजे तेवढं पॉझिटिव्ह अँड वी आर कनेक्टेड टू इच अदर. सो फॉर मी स्टेईंग विदाउट देम ते पण डिफिकल्ट होतं. आय नो माझी लाईफ कशी होती तिकडची. बट आय कॅन्ट इवन इमॅजिन माझे पेरेंट्स कसे राहिले 3 महिने माझ्या बिना. बरं, आता तू म्हणालीस जाऊबाई गावात मध्ये कशी प्रोसेस होती, कसं ऑडिशन झाली आणि त्यानंतर तुला गाव नाही असं तू म्हणालीस. आणि गाव नसताना देखील त्या रियालिटी शोमध्ये तू टॉप 2 पर्यंत पोहोचलीस. तिथे वेगवेगळे टास्क होते, वेगवेगळी पनिशमेंट होती आणि त्या पनिशमेंट देखील खूप डेंजर होत्या, खूप कठीण होत्या. तुझं ते फ्रस्ट्रेशन हे सगळं आम्ही पाहिलं. त्यानंतर तू आजारी पडलीस, हॉस्पिटलाइज झालीस आणि नंतर तुझा कमबॅक खूप मस्त होता. तो ओव्हरऑल तिकडचा प्रवास कसा होता? जेव्हा मला वाटलं, मला असं नॉर्मल वाटलं की गावात जायचंय, राहायचंय, जेवण वगैरे बनवायचं. आणि जसं मी ऑडिशनमध्ये तेच सांगितलं की मला जेवण वगैरे बनवता नाही येत आणि आमच्याकडे हाऊसमेट्स वगैरे आहेत, तर काही टेन्शन नाही. तर तिकडे जाऊन मला कळतं की हे सगळं काय होणार नाहीये. जेवण तर बनवायचं, पण तुम्हाला कोंबड्या वगैरे मशीनचे काय करायचंय. असं काय, मला दूध काढता नाही येत म्हशीचं, आय कॅन्ट डू इट. बट फर्स्ट डे जो आमचा टास्क होता, म्हशीच्या दूध काढायचं होतं. आणि माझं असं ठीक आहे ना, नाही काढलं तरी चालेल. कारण की म्हशी मला इकडनं लाद देते, इकडनं तिची पूछ माझ्या तोंडावर आहे. म्हणजे एकदा तर मी पडली पण. कारण ऑन द स्पॉट करायचं होतं. हा, दिस वॉज म्हणजे हे काहीच स्क्रिप्टेड नाही, काहीच प्लॅन नाही. जस्ट गिव्हिंग व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. कारण की हे काहीच स्क्रिप्टेड नाहीये. तुम्हाला डिरेक्ट टास्क लोकेशनवर नेतात आणि तुम्हाला माहिती सुद्धा नाही काय टास्क असणार आहे. म्हणजे एक रात्र पहिले मला असं होतं उद्या काय असणार आणि उद्याची पनिशमेंट काय असणार. तर जेव्हा ते म्हशीचं टास्क झालं तेव्हा माझं दूध काहीच नाही निघालं. कारण की मला असं थोडं हे होत होतं की बिचारी ती, म्हणजे कोणत्याही प्राणीला कसं वाटेल कोण दूध काढतं तर कोणाचं पण टच वगैरे, ते आपल्याला असं मला असं झालेलं की नाही जाऊन दे, तिला त्रास होता जाऊन दे. म्हणून मी थोडं लाईक ठीक आहे, थोडं नॉर्मल राहील. आणि झालं टास्क वगैरे संपला. त्यानंतर कळतं की पनिशमेंट आहे. पनिशमेंट काय असतं, ठीक आहे हलका फुलका पनिशमेंट असेल, बघू काहीतरी. आणि देन डिरेक्ट शेण टाकलं आमच्यावर. ओ माय गॉड.
आणि माझ्या अशा मला इकडे नाही राहायचं. म्हणजे माझा फर्स्ट डे आणि विचार कर माझ्यावर शेण आहे लाईक नो अंकिता दिस इज नॉट यू, तू हे नाही करू शकत. म्हणजे ते बोलतात ना डिमोटिवेटेड प्रो मॅक्स. आणि दुसऱ्या दिवशी मला ताप, म्हणजे ताप. आणि त्यामध्ये आम्हाला कळतं की आम्हाला जे बोलतात ना प्री टास्कचं प्री आम्हाला सांगतात, पण ते ऍक्च्युली प्री नसते, तिकडे जाऊन पण वेगळं होणार असते. तर आम्हाला सांगितलं कोंबड्या पकडायच्या. तर मी स्टार्ट केलं, तापामध्ये मी कोंबडी पकडते आणि त्यामध्ये माझा पाय पण मुरगळला, कारण की ते एवढा फास्ट आहे. हे तर म्हणजे बोलतात ना, मी शाळेमध्ये पण कॉम्पिटिशन करायची, म्हणजे रनिंग रेसची कॉम्पिटिशन असेल तर मी त्या मुलींसोबत रन करायची जे रन नाही करू शकत जास्त, तर मी तेव्हा फर्स्ट यायची. तर आय वॉज दॅट काइंड ऑफ अ पर्सन. आणि इकडे मला डिरेक्ट पळत होतं, माझा पाय मुरगळले ऑलरेडी. आणि मला गावकऱ्यांनी सांगितलं अगर तू यावेळेस हरली तर तुझ्यावर कोंबडींची अंडी पडेल. बापरे. मी अजून घाबरली की आपण म्हणून आता काय करायचं. सो आय डिड दॅट. लाईक ठीक आहे. आणि फर्स्ट अंकिता जाईल. मी अशी हार्दिक दादा काय थोडं तरी बघते, नाही आज तू जाणार. ठीक आहे गेली. आणि डिरेक्ट मी 14 कोंबडे पकडले, 14. आणि सगळ्या मुली मला अशा बघतात, मी काय केलं. अँड दॅट वॉज वेअर गावकऱ्यांमध्ये प्रेम वाढलं की ही आहे, मतलब ही करू शकते. तो ट्रस्ट बिल्ड झाला, तो लव्ह त्यांच्याकडून कळला आणि अफेक्शन कळलं की तू आउट झाली तर तुझ्यावर कोंबड्यांचं म्हणजे एव्हरीथिंग वॉज बिल्ड अप. आणि सगळ्यांचं असं झालं की अंकिता तुला जिंकायचं आहे. आणि त्या दिवशी मला गावकऱ्यांनी नाव दिलेलं चिंगळी. थँक्यू सो मच. गावकऱ्यांसोबत छान बॉन्डिंग झालेलं. तिथे सगळे गावकरी यायचे शूट पाहायला, म्हणजे लांबून यायचे लोक आणि आमच्या सेट लोकेशन असायचे. आणि मग आम्ही बसमधून लोक. गावकरी लोकांचं कसं असतं की शूटिंग होतंय तर आपल्याला पाहायला जायला पाहिजे, कोणाला तरी पाहायला मिळेल या आशेने ती लोक येत असतात. ज्यावेळेस तू आता म्हणालीस की तुझे आई वडील तुझ्याशिवाय राहू शकत नाहीत आणि 2 महिने तू तिथे होतीस, 2-3 महिने तिथे होतीस, त्यावेळेस ते टीव्हीवर तुला सगळे पाहत होते की आपली अंकिता इतकी स्ट्रॉंग आहे, हे सगळं करू शकते, कोंबड्या पकडू शकते, अंगावर शेण घेऊ शकते. त्यावेळेस त्यांची मुवमेंट काय होती आणि नंतर त्यांनी घरी आल्यानंतर तुझ्याशी शेअर केली असेल? जेवढं मला माहिती आहे माय पेरेंट्स विल बी क्राईंग देअर, एवढं मला आयडियाज होतं, कारण की डॅडी खूप मिस करतात तसं आम्हाला. आणि एक सोल्जरचा टास्क जो झालेला तो मी ॲक्च्युली मनापासून केला होता, कारण की मला माहित होतं माझे पप्पा ते टीव्हीवर असणार आणि ते एकदम तो मोमेंट असणार, आय नो. आणि जेव्हा मी घरी गेली ना, माझी मम्मीनी सेम एक्सप्रेस केलं की त्यांनी लिटरली असं केलं, लाईक आय नो. बरं, तू आता म्हणालीस की मम्मी पप्पा खूप पॉझिटिव्ह आहेत. मग आता मला सांग, आता तू छान आता 25 वर्षांची होशील, आता मी सांगितले तिचं एज ऑन स्क्रीन, तर मग आता तुझ्याशिवाय ते राहू शकत नाही असं म्हणालीस. मग तर त्यांना तुझ्या बाबतीत कधी अशी क्युरिओसिटी आहे का, तू कुठला मुलगा पाहिलायस का, तुझ्या आयुष्यात कोण आहे का, अशा गोष्टी कधी तुझ्या आई वडिलांनी जाणून घेतल्यात का? आणि नाही, अशी मध्ये मम्मी कधी कधी विचारून जाते, पण माझं असं की नाही, अजून नाही, आय एम फोकसिंग ऑन माय करिअर राईट नाव. आणि इनफॅक्ट मम्मीला जेव्हा ती जावयाची ट्रॉफी मी देवळात घेऊन गेलेली, तेव्हा मी अशी साडी वगैरे नेसून गेली होती, तेव्हा एक काकी आली आणि तर तेव्हा मम्मा पण होती. तर ती काकी मला अशी, ती तुझी मम्मी आहे का? बोलली हो काकी. तर मम्मीला साईडला नेलं आणि मस्त आपल्या गप्पामध्ये मैत्रिणी आहेत. तर मी मम्मीला काय ये ना इकडे जायचं आहे आपल्याला. तर ती आली अँड शी वॉज लाईक, अरे अंकिता तुझ्यासाठी रिश्ता होता. काय चालता फिरता रिश्ता घेते तू म्हणली, तू कारण काय दिलं रिजेक्शनचं? म्हणजे ऑब्व्हियसली ते अभ्यास करते. म्हणजे तू बोलू शकते, ऍक्टिंग करते नाही, पण तू अभ्यास करते. हा पेटंट मम्मी लोकांचा डायलॉग, लाईक वा व्हेरी क्रिएटिव्ह. बरं, हा शो झाला त्यानंतर एक छान तुला मराठी सॉन्ग मिळालं, नखरेवाली, जे अजूनही खूप फेमस आहे, खूप व्हायरल आहे. त्या गाण्याची भाग कशी झालीस? प्रशांत दादांनी पूर्ण सिरियल बघितली जाऊबाई गावात. अँड त्यांचं असं होतं की कुठे ना कुठे आत्ता गावाचं तिने केलंय, तर शी हॅज मोर आयडिया इन टू इट. आणि थँक्स टू प्रशांत दादा, त्यांनी मला सांगितलं की अंकिता ये. म्हणजे मी शोच्या बाहेर आली आणि मला पहिला कॉल आलाय की अंकिता गाणं करतो आपण. मी गाणं सुद्धा नाही ऐकलंय. आज लाईक दादा चल करूया. म्हणजे तो बोलला ना, आय हॅव ट्रस्ट लाईक त्यांनी जे पण सुचवलं असणार ते ऑब्व्हियसली माझं. आणि त्यांनी सांगितलं गावात जायचं, लाईक पुन्हा जाऊया. आणि तेव्हा शेणचा जो एलिमेंट होता ना, असं एक परत नाही करू शकत विषय. तर दादा बोलले करायला लागेल. ठीक आहे चालेल. तिथपर्यंत पोहोचलोय आम्ही. नेक रितेश एकदम आमच्यावर हसतात आहे की अरे लडक्यांना मुलींना करायचं, तर ठीक आहे. आणि दादाचं क्रिएटिव्ह एलिमेंट चालू झालं की हे मुली नाही करणार, मुलं करणार प्रेमात. मी अशी निघलं
मजा आली. सो या दॅट इज हाऊ इट वेंट. आणि छान गाणं आताही व्हायरल आहेच. मात्र आता गप्पा तर अजून थोड्या करायच्याच आहेत. मग एक छोटासा गेम आहे, नेव्हर हॅव एव्हर. यामध्ये तुला ज्या गोष्टी आम्ही सांगू त्या तुझ्या बाबतीत आहेत की नाही ते तुला सांगायच्या आहेत, का झाल्यात आणि का नाही झाल्यात याचं तुला पूर्ण एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. ओके, चालेल, खेळूया. येस, ऑप्शन आहे, पनिशमेंट आहे. येस, नाही, फन आहे, फन, दॅट्स इट, नो पनिशमेंट. तू त्या झोन मधून अजून बाहेर आली नाही, मला असं वाटतं हळूहळू माझी मोहीम चालू झाली. पण त्यामुळे तू खूप स्ट्रॉंग झाली अशी लगा, तर कुठल्याही टास्कला तू अशी पटकन रेडी होणार. मोहीमसाठी रेडी, लुटूपुटू मोहीम आहे ऍक्च्युली. माझा पहिला प्रश्न आहे की कधी स्वतःच्या फेमस असण्याचा फायदा उचललायस का? कुठे? मला ट्रेनमध्ये जागा मिळाली बसायला, तर आय एम हॅपी. येस. कधी एखादी गोष्ट नाही समजली तरी सुद्धा ती समजल्याचा आव आणलाय का? एव्हरी टाइम. आव आणला म्हणजे प्रिटेंड केलं, मला माहिती. हो, दरवेळी की वाव. कधी कुठली अशी मुवमेंट आहे? अशी मुवमेंट नाही आहे, पण असं कोण काहीतरी एकदम पॉलिटिकल कॉन्व्हर्सेशन केलं, हा मला तर माहिती होऊन जाते की मेरे को तो सब पता है भाई. लाईफ मध्ये कधी हॉरर एक्सपिरियन्स आलाय का? नाही, नेव्हर. म्हणजे आता गावात तू शूट केलंस तिथे कधी? नाही, मी झोपून जायची. लिटरली मुलींना असं पैंजणांची आवाज वगैरे यायची, मी आपली धाराडूर पंढरपूर खतम. कधी अशा ठिकाणी गेली आहेस का जिकडे तुला इन्व्हाइट नव्हतं केलं? नेव्हर. कधी कोणाला इग्नोर करण्यासाठी फोनवर आहेस असं प्रिटेंड केलं? एव्हरी टाइम. आय हॅव एव्हरी टाइम. कधी कोणत्या मुलाने तुझ्यावर पिकअप लाईन यूज केली आहे का जी तुझ्या लक्षात राहिली? नाही, लक्षात नाहीये, पण खूपदा बोलले. ओके. कधी एक्झाम मध्ये कॉपी केलीस का? हे कोण पण बघत असेल तर हे प्लीज हे रॉंग आहे, नका करू. छान उत्तरं दिलीस प्रामाणिकपणे. आता रियालिटी शो झाले, मालिकेमध्ये सुद्धा तू दिसली होतीस. तू चाल पुढे या मालिकेत तू काम केलंस. कशी मालिकेत तुझी भूमिका मिळाली होती तुला? ही पण मला आता इंस्टाग्रामवर आहेत आणि झुमका सॉन्ग नंतरच मला हे आलेलं, तर माझं असं ठीक आहे, काहीतरी टीव्हीवर आहे, हा म्हणजे काहीतरी वेगळं आहे, चला करूया. आणि आय वॉज लाईक ठीक आहे. आणि हा रोल एकदम तो आलिया भट्टचं शनायाचा कसा असतो, आणि मी तशीच आहे, फुल एकदम बबली वगैरे. तर हा मी करेल. तर त्याच्यामध्ये दाखवलं मी अब्रॉडवरून आली आणि असं फुल, हा मस्त रोल आवडला. जाऊबाई गावात जेव्हा मालिका करत होतीस, रियालिटी शो करत होतीस, त्यावेळेस हार्दिक जोशी कार्यक्रम होस्ट करत होता. तर हार्दिक जोशी सोबतचं बॉन्डिंग कसं होतं? कसं आहे हार्दिक? दादा इज फन, दादा इज सो चिल, म्हणजे खूप मस्तीखोर आहे असं बोलू शकतो. म्हणजे जसं असं खूपदा झालं दादा आम्हाला ओरडतो आणि आम्ही बिकॉज वी नो ही इज फन पर्सन, आणि ते असे मीन नाही करत, पण त्यांना एकदम राग आला ते आम्हाला कळते ते पनिशमेंटच्या टायमालाच. बट व्हेरी नाईस पर्सन, व्हेरी लवली पर्सन, आणि असे बोलतात ना, म्हणजे आपले रोल मॉडेल पण मिळू शकतात हार्दिक दादा. आणि अजून एक छोटासा किस्सा आहे. हार्दिक दादा जेव्हा सिरियल करायचे ना, माझे फेवरेट होते ते. ओके. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही बघितलंय, आय एम इन हिज सिरियल. सो तसंच झालं. मला हार्दिक दादा खूप जास्त आवडायचे त्यांच्या सिरियलमध्ये, आणि मी त्यांना ॲडमायर करायची की वाव, ही सो नाईस, ही लुक सो गुड. आणि एक प्रेमियरला मी भेटली होती आणि मी एक फोटो पण काढलेला त्यांच्यासोबत. आणि जेव्हा मला या सिरियलमध्ये कळलं हार्दिक दादा, मी पप्पाला शिवतो. म्हणजे हार्दिक दादासोबत मी काम करण्याचं व्हेरी बिग थिंग. आणि जेव्हा मी होती, पण सगळं बॉन्डिंग वगैरे झाल्यानंतर मी हार्दिक दादाला लास्ट जेव्हा आमचं संपलं, मी दादाला बोलली, दादा मी तुमच्यासोबत ऑलरेडी एकदा फोटो काढला. चल, होच नाही शकत, आपण भेटलेलो प्रेमियरला. तेव्हा जाऊन त्यांना असं झालं, हो या, मी बोलली मी तेव्हापासून तुमची फॅन आहे. म्हणजे तो माझा फॅन मोमेंट आफ्टर द शो मी बोलली त्यांना. तर अंकिता, मराठी सिनेमा पाहतेस का तू? हा. तर मराठी सिनेमातला कोणता तुझा फेवरेट हिरो आहे आणि कोणासोबत पुढे जाऊन काम करायला आवडेल तुला? ललित प्रभाकर. त्याचे सिनेमे पाहिलेस? येस, ऑब्व्हियसली. आणि आता मी रिसेंटली त्याला भेटली सुद्धा, माझं असं क्रश, माय गॉड, आय मेट हिम असं फिलिंग होतं. बट या, त्यांच्यासोबत करेल, आय लाईक टू वर्क विथ हिम. सोशल मीडिया म्हटलं की सोशल मीडियावर कमेंट्स पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह असतात. तर अशा कोणत्या कमेंटला तू इग्नोर केलेस आणि कोणते कमेंट आहे की तुझ्या कायम लक्षात राहिली आणि ती तू पॉझिटिव्हली घेतली? सर, एक इन्सिडेंट झालेला, त्यानंतर मला लोकांनी ग्लो गर्ल असं नाव दिलेलं. यू आर स्ट्रॉंग, यू आर पॉवरफुल. तर ती एक कॉमेंट माझ्या आयुष्यात अजून आहे. आणि आय हॅव टॅटूड ऑल्सो की ग्लो गर्ल, आणि माझा इंस्टाग्राम आयडी सुद्धा ग्लो गर्ल आहे.
फॉर अ रिझन होतं ते. आणि तो एक इन्सिडेंट नंतर तो एक पॉवरफुल वुमन असतं ना, लाईक येस आय एम दॅट. आणि ते अजूनही चालू आहे. नेगेटिव्ह तर येतच राहतं, तर लेट्स नॉट टॉक अबाउट दॅट. म्हणजे तुला कमेंट्समध्ये हे नाव मिळालं आणि तेव्हा तू तुझ्या इंस्टाग्राम आयडीला मला त्या लोकांनी ऍक्च्युली डेडिकेट केलं की तू ग्लोबल आहे. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की आता या सगळ्या गोष्टी सगळं छान चालू आहे आयुष्यात, मात्र पुढे काय स्वप्न आहेत? अंकिताला पुढे काय करायचं? अंकिताला पुढे काय करायचं आहे? ओके, लहानपणापासून अजून एक स्वप्न होतं की मला माझं कपड्यांचं लाईन काढायचं आहे. आणि दॅट आय डिड स्टार्ट म्हणजे कोविडच्या टायमाला. बट मी आता हे पण करते आणि ते पण करते, तर मला दोन्ही प्रॉपर बोलतात एक लेवलला पोचवायचं आहे. आणि ऑब्व्हियसली मला एक आधा सिनेमामध्ये काम करायचं आहे. सो लेट्स सी. ते पण असं बोलतात बकेट लिस्टमध्ये आहे, खूप सारे बकेट लिस्ट आहे. सो वन ऑफ दिस इज हॅपनिंग राईट नाव. आणि अजून खूप असेल तर येस, नक्कीच. आम्हाला देखील सगळ्यांना तुला आता मोठ्या पडद्यावर पाहायची इच्छा आहे आणि तुझी ही इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होईल. येस, आणि तू इथे आलीस, छान गप्पा मारल्यास, त्यासाठी खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच. तर सोशल स्टार या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबायची. पुन्हा भेटूया एका नवीन सोशल स्टार सोबत. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.